बोलू काय? कल्पेश रायकर प्लेइंग 11. कल्पेश कोण बसलेत फक्त त्यांची नावं सांगा. थँक्यू. बॅक टू द मॅच. सुरुवात होते मॅचला. आजच्या दिवसातल्या 7व्या सामन्याला या ठिकाणी होते सुरुवात. यावेळेला स्वीप केलाय चेंडूला कल्पेशनं. एक धाव आली आहे पहिल्याच चेंडूवरती रोहित यांच्या. मुन्ना 11 या संघासोबत मॅच आहे आणि मुन्ना भाई अगदी ऑन टाइम या ठिकाणी उपस्थित झाले त्यांच्या टीमची मॅच बघायला. आपल्या टीमला संपूर्ण सपोर्ट कालच्या दिवसात देखील लहान मुलांना तितकाच केलाय आणि आज सिनियर टीमला देखील यावेळेला कट केलंय चेंडूला. एकच धाव यावेळेला घेतली आहे. कल्पेश आणि निखिलची जोडी पाहायला मिळते. या स्पर्धेमधलं एक वैविध्य पाहिलं तर आयकॉन खेळाडू देखील खेळताना पाहायला मिळत आहेत. बाहेरचे आयकॉन जे अख्ख्या मुंबईतल्या टेनिस क्रिकेट, मुंबईतल्या बॉक्स क्रिकेटमध्ये आपलं नावलौकिक मोठं करतायत, ज्यांनी मोठमोठ्या स्पर्धा खेळल्या आहेत, त्यांना देखील या स्पर्धेत खेळताना पाहायला मिळत आहेत आणि निखिल त्याच मधले एक आयकॉन पाहायला मिळत आहेत आपल्याला. दरम्यान रनआउटची या ठिकाणी अपील झाली आहे आणि थर्ड अंपायर डिसिजनवरती आपण सोडलं या रनआउटला. ट्रिपल एसच्या माध्यमातून आपल्याला कळणार आहे हा रन आउट आहे की हा नॉट आउट आहे. OUT माघारी परतावं लागणार आहे कल्पेश रायकर यांना आणि रनआउटच्या स्वरूपात त्यांना बाद केलंय या मॅचमध्ये. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या आता येऊन पोहोचली आहे ती म्हणजे 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 2, 1 गडी बाद रनआउटच्या स्वरूपात. निखिल आणि चिन्मयची जोडी आता आपल्याला मैदानाच्या आत पाहायला मिळणार आहे. चिन्मय आलेत नवीन बॅटर बॅटिंगसाठी. चिन्मय, रोहित पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळतात आपल्याला गोलंदाजी मार्कवरती, बॉलिंग मार्कवरती. चार चेंडू झाले. धावसंख्या 3 वरच आहे. यावेळेला देखील समोरची दिशा निवडली आहे परंतु चेंडूची दशा नक्कीच खराब केली आहे. एकाच धावेचा फटका या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. 5 चेंडूंनंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 4 वरती येऊन पोहोचली आहे. धावसंख्या 4 वर येऊन पोहोचली आहे. एक शेवटचा चेंडू या ठिकाणी डिलिव्हर होणं बाकी आहे. नक्कीच कालच्या दिवसात देखील आपल्याला बरीच ॲक्शन पाहायला मिळाली आहे आणि आजचा दिवस देखील ॲक्शननं पॉवर पॅक असणार आहे. दरम्यान जर आपण पाहायचं झालं तर आजच्या दिवसातला आपल्याला 7वा सामना या ठिकाणी घडताना पाहायला मिळतोय. आजच्या दिवसात एकूण 30 सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर यापुढील होणारा सामना असणार आहे टीम डॉकयार्ड चार्जर्स वर्सेस किंग कोब्रा. विनंती असणार आहे दोन्हीही कॅप्टन्स तयार राहायचं आहे. डॉकयार्ड चार्जर्स आणि किंग कोब्रा दोन्हीही संघांचे कॅप्टन्स. या पहिल्या डावानंतर आपण टॉससाठी व्यासपीठावर जायचं आहे. या पुढील मॅचचा टॉस होईल गणेश साळवी सरांच्या शुभ हस्ते. हा टॉस केला जाणार आहे. पहिल्या षटकानंतर धावसंख्या 5 वरती येऊन पोहोचली आहे. 5 रन्स ऑन स्कोर कार्ड. दुसऱ्या षटकाला होते सुरुवात. आतिश कालच्या दिवसातला बॉल ऑफ द डे त्यांच्या माध्यमातून टाकण्यात आला होता. नक्कीच लेग स्टंपच्या बाहेरून त्या चेंडूला वळण दिलं होतं इनटू द स्टंप्स. परंतु आजच्या दिवसात जर कोणी मनं जिंकली असतील तर तो नक्कीच ऋतिक आहे. कारण हॅट्रिक घेतली आहे त्या मुलानं आणि हॅट्रिक घेणं सोपं काम नसतं मित्रांनो. ज्यावेळेला 6 चेंडू 6 धावा डिफेंड करायच्या होत्या त्यांना
टॅप केलंय चेंडूला, एकच धाव यावेळेला मिळणार आहे. धावसंख्या 7 वरती येऊन पोहोचणार आहे. सात धावा झाले आहेत यावेळेला 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर. आतिश आणखीन एक चांगला चेंडू आहे, यावेळेला रिव्हर्सचा फटका दाखवलाय. का आयकॉन निखिल यांना म्हटलं जातं, का बॉक्स क्रिकेटमध्ये त्यांचा दर्जा टॉपचा पाहायला मिळतो हे या ठिकाणी सांगितलं जात आहे. त्यांच्या बॅटमधनं रिव्हर्स स्वीपचा फटका आलाय. आतिश कमबॅक करावा लागेल. 8 धावा धावफलकावरती झाल्या आहेत. एका मोठ्या स्तरावरच्या बॅटरला गोलंदाजी करायला मिळते, परंतु यावेळेला आपल्या स्तराचं दर्शन, आपल्या क्लासचं दर्शन, आपल्या टेम्परामेंटचं दर्शन या ठिकाणी दाखवलं जात आहे निखिल यांच्या माध्यमातून. आयकन आहेत आणि आयकन सारखी फलंदाजी होताना पाहायला मिळते. धावसंख्या 8 वरती येऊन 9 वरती येऊन पोहोचली आहे 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे आतिश यांच्या षटकातला. यावेळेला हलक्या हातांनी खेळण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु चेंडू वेगात आला. पायांचा वेध घेऊन 22च्या स्वरूपात ही एक धाव लिहिली जाईल संघाच्या धाव खात्यामध्ये. धावसंख्या आता डबल डिजिटमध्ये येऊन पोहोचली आहे. 10 धावा धावफलकावरती झाले आहेत. एक चेंडू शेवटचा शिल्लक आहे आतिशच्या षटकातला. आतिश चांगली गोलंदाजी केली आहे आतापर्यंत आतिशनं. शेवटचा बॉल या ठिकाणी येताना पाहायला मिळणार आहे. आतिश नक्कीच चेक केलं यावेळेला बॅटरला. पंचांनी देखील थोडीशी घाई केली आहे डिसिजन देण्यात. मॅच बॉल या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि त्यानेच पुढची मॅच कंटिन्यू केली जाईल. शेवटचा बॉल आहे, एकच धाव आली आहे. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी झालाय समाप्त आणि या 2 षटकांनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचली आहे ती म्हणजे 11. एक गडी बाद. उमेश या ठिकाणी आले आहेत गोलंदाजीसाठी. कालच्या दिवसात यांची देखील गोलंदाजी तितकीच चांगली राहिली आहे, तितकीच तीक्ष्णता त्यांच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळाली आहे. यावेळेला सुद्धा टर्न करण्याचा प्रयत्न, वाईट बॉल नक्कीच असणार आहे. पंचांचा करार या ठिकाणी दिला जातोय. 7वी मॅच आजच्या दिवसातली सुरू आहे. यानंतरचा होणारा सामना डॉकयार्ड चार्जर्स वर्सेस किंग कोब्रा. टॅप केलाय या चेंडूला, चांगला फटका येतोय निखिलच्या बॅटमधनं एका धावेसाठी. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या आता येऊन पोहोचते ती म्हणजे 13 धावा धावफलकावरती. 1 वाईड आणि 1 धाव बॅटने केली आहे. उमेश पुनश्च एकदा सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. थोडंसं पुढे येऊन खेळतात यावेळेला निखिल. आपल्या फुटवर्कचं देखील दर्शन, पदललितेचं देखील दर्शन यावेळेला घडवतात त्यांच्या गोलंदाजीमध्ये. यावेळेला देखील चांगला फटका आहे आणि रनआउटच्या स्वरूपात निखिलला माघारी परतायचं आहे. आयकन प्लेयर या संघाचे आणि त्यांची मोठी विकेट यावेळेला प्राप्त झाली आहे मुन्ना 11 या संघाला. संघाची धावसंख्या येऊन पोहोचते टीम नाखवा पावर. 2.2 षटकांनंतर 13 रनआउटच्या स्वरूपात निखिल बाद, 2 गडी बाद. धावसंख्या 13 झाली आहे. 11 धावा मागच्या षटकानंतर होत्या. 1 वाईड बॉल आला, एक धावेचा फटका आला. येस, 13 धावा धावफलकावरती झालेत. 2 बॉल झालेत. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. उमेश पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवर, बॉलिंग ट्रॅकवर, राईट आर्म राऊंड द विकेट. मुन्ना भाई त्यांच्या मॅचचा आनंद घेत आहेत आणि विचारात पडलेत की आज का मॅच तो जीतना पडेगा. यावेळेला लेग साईडच्या दिशेने खेळून काढलाय चेंडूला एका धावेसाठी. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आले आहेत साईराज आणि त्यांच्या बॅटमधनंही 1 धाव येताना पाहायला मिळते. फ्लिकची 1 धाव.
उमेश शेवटचा चेंडू घेऊन 3 चेंडू झालेत. यावेळेला मात्र दांडी केली आहे गुल, बाद करून माघारी परतवलंय ओमकार यांना. विकेटचं या ठिकाणी होत आहे पतन. आणखीन एक गडी बाद. संघाची धावसंख्या 2.4 षटकांनंतर येऊन पोहोचते, ती म्हणजे 15. 4 गडी बाद. तिसरं षटक मार्गस्थ आहे उमेश यांच्या माध्यमातून. उमेश विल्यम्स कालच्या दिवसातले स्टार राहिलेत, कालच्या दिवसातले प्लेअर ऑफ द मॅच राहिलेले मुन्ना 11 साठी, आणि आज देखील त्याचीच दावेदारी आपल्या सर्वांसमोर पेश करताना पाहायला मिळत आहेत उमेश विल्यम्स. नवीन बॅटर अभिषेक मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. नाकवा पॉवर या संघासाठी. यावेळेला स्वीप करण्याचा प्रयत्न 22च्या स्वरूपात ही एक धाव पूर्ण केली गेली आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या आता येऊन पोहोचेल 16 या आकड्यावरती. 2.5 षटकांनंतर धावसंख्या 16. शेवटचा चेंडू चिन्मय करतील सामना. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू. यानंतरचं एक षटक डिलिव्हर होणं बाकी आहे. बराच वेळ दवडला जातोय टीम मुन्ना 11. युअर टीम विल बी पेनलाइज्ड आफ्टर 15 मिनिट्स. यावेळेला एका धावेचा फटका येताना पाहायला मिळाला. षटक या ठिकाणी संपलंय. षटक क्रमांक 3चा खेळ संपला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आता येऊन पोहोचली आहे, ती म्हणजे 17. 4 गडी बाद. अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे पहिल्या डावातला. नाखवा पॉवर चांगली बॅटिंग केली आहे आतापर्यंत. पहिलं जर पाहिलं तर निखिल एका चांगल्या टचमध्ये आपल्याला पाहायला मिळत होते आयकन खेळाडू, परंतु रनआउट होऊन माघारी परतलेत. मित्रांनो, जर तुम्ही बोल्ड झालात, जर तुम्ही बॉक्स आउट झालात तर तितकं मनाला लागत नाही जितका रनआउट मनाला लागतो. दोन्हीही स्टार बॅटर कल्पेश रायकर आणि निखिल त्याच रनआउटच्या स्वरूपात बाद झालेत आणि त्याचमुळे त्यांच्या मनामध्ये एक रुकरुक, एक हुरहुर लागली असेल की अशा प्रकारे आपली विकेट घालवायची नव्हती. कारण या नाखवा पॉवरच्या बॅटिंगचे बॅकबोन जर कोणाला म्हणायचं झालं तर चिन्मय, निखिल आणि कल्पेश या तिघांची नावं आपण आवर्जून घेऊ शकतो. चांगल्या टचमध्ये हे तिन्ही बॅटर्स पाहायला मिळत होते आणि चिन्मय अजूनही पॉपिंग क्रीजवर उपलब्ध आहेत. म्हणजे त्यांच्या उपलब्धतेने जर काही फरक पडणार असेल या 6 चेंडूंमध्ये तर तो नक्कीच पडावा अशी आशा करत असतील नाखवा पॉवर. दरम्यान शेवटच्या षटकाला होतीये सुरुवात आणि विशाल घेऊन येत आहेत हे शेवटचं षटक. लास्ट ओव्हर बाय मुन्ना 11 या मॅच मधली. यावेळेला स्वीप करण्याचा प्रयत्न झालाय आणि रनआउटच्या स्वरूपात अभिषेकचा विकेट आलाय. पहिल्या चेंडूवर होत आहेत रनआउट. अर्धा संघ आता पवेलियनच्या आत. 5 गडी होत आहेत बाद. संघाची धावसंख्या 3.1 षटकांनंतर 17. 5 गडी बाद. चिन्मय ऑन स्ट्राईक काढून घेतली आहे स्वतःला चिन्मय यांनी. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत आपल्याला. विशाल यावेळेला पाहायला मिळतात आपल्याला गोलंदाजी करताना. दरम्यान डॉट बॉल या ठिकाणी आलाय. विकेटच्या नंतर, रनआउटच्या नंतर एक डॉट बॉल आलाय. चिन्मय यांनी स्ट्राईक घेतली आहे मागून आणि का घेतली होती हे मात्र बोल्ड झालेत यावेळेला. स्टंप्सला चेंडू भिडलाय आणि चिन्मय यांना सुद्धा एका क्षणी वाटलं नव्हतं की हे माझ्यासोबत घडलंय का. ते मात्र धाव घेण्याच्या प्रयत्नात होते परंतु बोल्डच्या स्वरूपात बाद होऊन माघारी परततायत. तर या पुढच्या मॅचचा या ठिकाणी टॉस केला जातोय गणेश साळवी सरांच्या माध्यमातून. किंग कोब्रा वर्सेस टीम डॉकयार्ड चार्जर्स. Dockyard Chargers have won the toss and they have elected to bowl first. किंग कोब्रा आपण बॅटिंग करणार आहात पहिली.
लक्ष असू द्या, यापुढची मॅच असणार आहे किंग कोब्रा वर्सेस डॉकयार्ड चार्जर्स. आजच्या दिवसातला 8वा सामना या ठिकाणी असणार आहे. दरम्यान ऐश्वर्या आलेत बॅटिंगसाठी आणि ते देखील यावेळेला बाद होऊन माघारी परतत आहेत बॉक्स आउटच्या स्वरूपात. आणखीन एक गडी या ठिकाणी बाद होतोय आणि ऐश्वर्या यांच्यासाठी मॅसिव्ह सपोर्ट तर होता, परंतु रोहित नवीन बॅटर आले आहेत आणि त्यांच्यासाठी सुद्धा या मैदानामध्ये आवाज होताना पाहायला मिळतोय. नक्कीच चांगले बॅटर आहेत रोहित, परंतु गोलंदाज म्हणून चूज केल्यामुळे त्यांना शेवटी फलंदाजीसाठी यावं लागतंय. या स्पर्धेचे आगळे वेगळे नियम आपल्याला पाहायला मिळतात. दरम्यान 3 चेंडूंनंतर धावसंख्या 17 चढली आहे. 3 चेंडू डॉट आले आहेत. यावेळेला पहिल्या चेंडूवरती चांगला प्रहार आहे. एका धावेचा फटका आलाय. धावसंख्या आता 18 वरती येऊन पोहोचली आहे. 18 रन्स ऑन स्कोर कार्ड. 4 चेंडूंनंतर धावसंख्या 18. शेवटचा चेंडू आहे, माफ करा. अठरा धावा धावफलकावरती होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर शेवटचा बॉल आहे आणि या शेवटच्या बॉलला देखील 2 धावांच्या फटक्यांमध्ये परावर्तित केलंय. धावसंख्या येऊन पोहोचली आहे नाखवा पावर. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 7 गडी बाद, म्हणजेच 21 धावांची गरज आहे या मॅचमध्ये जिंकण्यासाठी टीम मुन्ना 11 या संघाला. 24 चेंडू 21 धावांची गरज. यापुढील होणारी मॅच असणार आहे डॉकयार्ड चार्जर्स वर्सेस किंग कोब्रा. डॉकयार्ड चार्जर्स अमेय केळजी हॅव वॉन द टॉस अँड दे हॅव इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. या मॅच नंतर लगेचच फील्ड सेटअप करून घ्यायची आहे विनंती असणार आहे. एकवीस धावांचं असणार आहे लक्ष. अजिंक्य आणि ऋतिकची जोडी मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळते. कल्पेश रायकर गोलंदाजी मार्कवर होत आहेत सज्ज. आणि या मॅचेससाठी आमच्या डिलेमा स्ट्रीट प्रीमियर लीगचे भरभक्कम कणा ज्यांना आपण ओळखतो अल्पेश पारकर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. स्वागत आहे सर. हॅलो अँड व्हेरी गुड मॉर्निंग. या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल आम्ही आपले मनापासून आभार मानतो. दरम्यान धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या आता येऊन पोहोचली आहे. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्यात. धावसंख्या 2 वरती येऊन पोहोचली आहे. कल्पेश रायकर पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळतात. नक्कीच ऐश्वर्या आहेत, निखिल आहेत, चांगली गोलंदाजी रोहित आहेत, चांगली गोलंदाजी या नाखवा पॉवर संघाकडे पाहायला मिळते.
यावेळेला देखील एक रिव्हर्सचा फटका आहे. एकच धाव यावेळेला प्राप्त झाली आहे. धाव संख्या आता येऊन पोहोचली आहे 3 चेंडूंनंतर 4 धावांवरती. कल्पेश पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळत आहे. यावेळेला देखील टॅप केलाय चेंडूला एका धावेसाठी. एक धाव यावेळेला आली आहे. धावसंख्या आता 4 चेंडूंनंतर 5 धावांवरती येऊन पोहोचेल. नक्कीच एका धावेने वरती आपल्याला पाहायला मिळतोय फ्रंट फुटवरती मुन्ना 11 हा संघ. तर यापुढील होणारा सामना असणार आहे डॉकयार्ड चार्जर्स वर्सेस किंग कोब्रा. या दोन संघांमध्ये हा सामना घडणार आहे. या मॅच मध्ये टॉस जिंकलाय डॉकयार्ड चार्जर्सनं. मागचा सामना देखील जिंकून आलाय हा संघ आणि विजय रथावर कायम आहे. तर त्यांनी गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. तर या मॅच नंतर लगेचच सम्यक खेळची आपल्याला विनंती असणार आहे. आपला संघ घेऊन मैदानाच्या आत उतरायचं आहे. दरम्यान कल्पेश पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. शेवटचा बॉल आहे या ओव्हर मधला. यावेळेला समोरच्या दिशेने प्रहार केलाय. रनआउटची आहे संधी आणि हो रनआउट होऊन माघारी परतावं लागणार आहे बॅटरला. डिरेक्टेड आली कल्पेशच्या माध्यमातून आणि पहिल्या षटकानंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचते. एका रनआउटच्या सहाय्याने 6-1 गडी बाद. काय नाही आपल्याकडे दुसरा आहे भाई. दुसरा कलर दिला असताना घाण नाही झाला. व्हाईट लई घाण होतो. व्हाईट 18 चेंडू आणि 15 धावांची अजूनही आवश्यकता आहे. चला नाखवा पॉवर भरपूर वेळ व्यतीत झालाय. आपल्याला 15 मिनिटं देण्यात आली आहे. मॅच बॉल पंचांना विनंती आहे मॅच बॉल आपण मैदानाच्या आत द्यायचा आहे. यस बाहेर गेलाय तो चेंडू. विनंती असणार आहे आमच्या क्रू मेंबर पैकी जर कोणी बाहेर असेल तर मॅच बॉलची फेकी आतमध्ये करायची आहे. दरम्यान 18 चेंडू आणि 15 धावांची गरज असताना रोहित यांना आमंत्रित केले गेले गोलंदाजीसाठी. बॅटिंगसाठी ऋतिक आणि त्यांच्यासोबत आतिश नवीन बॅटर आतिश मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहे. त्यांच्या बॅटमधनं काही आतिशबाजी पाहायला मिळणार का याकडे देखील सर्वांच्या नजरा लागल्यात. मुन्ना 11 हा संघ आहे. यावेळेला पहिला चेंडू डॉट टाकलाय. कल्पेश रायकर स्वतः बॅटरच्या समोर. नक्कीच शॉर्ट मिड ऑनला फिल्डिंग करतायत. सेली पॉइंट देखील पाहायला मिळतोय आपल्याला गेम मध्ये. मिड ऑफ मिड ऑन ऐश्वर्य निखिल. यावेळेला एक धाव घेतली गेली आहे. कल्पेश रायकर यांनी तो फील्ड केला चेंडू. एक धाव रोखू शकले नाहीयेत. धावसंख्या 7 वरती येऊन पोहोचली आहे 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर. पहिला चेंडू डॉट दुसऱ्या चेंडूवरती एक धाव. 17 चेंडू आणि अजूनही गरज असणार आहे 16 चेंडू आणि 14 धावांची गरज असणार आहे. 16 बॉल 14 16 बॉल्स टू गो 14 रन्स टू विन. आजच्या दिवसातला 7वा सामना आपण या ठिकाणी अनुभवतोय. पहिल्या बॅटिंग करत असताना 20 धावा धावफलकावरती लगावल्या 24 चेंडूंमध्ये. नाखवा पॉवर या संघाने 21 धावांचं लक्ष ठेवलेलं असताना पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती आली रनआउटच्या स्वरूपात विकेट. आणि आता जर पाहिलं तर पहिला बॉल डॉट दुसऱ्या बॉलला सिंगल. 7 धावा धावफलकावर 16 चेंडू 14 धावांची गरज. रोहित सज्ज. आतिश यांनी एक कलात्मक अंदाजात फटका खेळलाय. रिव्हर्स स्वीपचा फटका. एक धाव यावेळेला प्राप्त होईल. धावसंख्या 8. 15 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. ऋतिक आणि आतिश चांगली पार्टनरशिप. दोन्हीही बॅटर्स अगदी विचारपूर्ण खेळी या ठिकाणी सजवताना पाहायला मिळत आहेत आपल्या संघासाठी. आणि हेच गरजेचं असतं
कशा प्रकारे एक पार्टनरशिप बिल्डअप करता येईल, कशा प्रकारे एकमेकांच्या साथीला साथ देऊन या पार्टनरशिपला पुढे नेता येईल. आज देखील पाहिलं तर मुंबई क्रिकेट असोसिएशनसाठी यावेळेला मात्र बॅटची कडा घेतली आहे आणि एका धावेचा फटका आलाय. नक्कीच सर्वांना प्रश्न पडला असेल हा चौकार का नव्हता, कारण जर तो गॅप पाहिला आपण दोन फेन्सच्या मधला, त्या गॅपमधून ज्या ज्या वेळेला चेंडू पास होईल बॅटची कडा लागून त्याच वेळेला फक्त चौकार दिला जाणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे. 9 धावा धावफलकावरती, 14 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे अजूनही. चालू केला की फक्त एक आवाज दे, मी लावतो. धावसंख्या 9 वरती येऊन पोहोचलेली आपल्याला पाहायला मिळते. 13 चेंडू आणि 12 धावांची अजूनही आवश्यकता. रोहित सज्ज होत आहेत गोलंदाजीसाठी उमेश विलियम्सनच्या समोर. उमेश आणि आतिशची जोडी. 13 चेंडू आणि 12 धावांची गरज. शेवटचा बॉल, लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. आतापर्यंत केवळ 3 धावा खर्च केल्यात या षटकात रोहितनं. यावेळेला देखील एक चांगला फटका आहे, परंतु वाईड +2. 3 धावा या ठिकाणी मिळणार आहेत. धाव संख्या आता येऊन पोहोचेल ती म्हणजे 12 या आकड्यावरती. म्हणजेच आता गरज असणार आहे 13 चेंडू आणि 9 धावांची. कुठचा सामना कुठे येऊन ठेपलाय. जिथे 3 धावा फक्त या षटकामध्ये खर्च केल्या होत्या तिथे 6 धावा झाल्या आहेत. वाईड वरती या 2 धावा आल्यात प्लसच्या. नक्कीच मागे जर चेंडू सोडला गेला तर वाईड +2 मिळतंय, म्हणजे 3 धावा या ठिकाणी मिळत आहेत रिवॉर्डच्या. या 3 धावा कट केलाय आणि यावेळेला जखमेवर थोडंसं मीठ चोळलंय. एक धाव आली आहे या शेवटच्या चेंडूवरती, एक सिंगल. धाव संख्या येऊन पोहोचली आहे 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12-13. 2 गडी बाद. अजूनही 12 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. बारा चेंडू आणि 8 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. अजूनही विजयी होण्यासाठी अभिषेक येताना पाहायला मिळत आहेत आपल्याला. 12 चेंडू 8 धावांची गरज. अभिषेक आलेत गोलंदाजीसाठी. यावेळेला पहिला चेंडू, हो हो बॅटची कडा घेऊन डॉट बॉल. नक्कीच 8 चेंडू 2 धावांची मॅच आपण आजच्या सकाळी येताना पाहायला मिळाली आहे. या मॅच मध्ये काही घडू शकतं का. यावेळेला वाईड बॉल आहे. आता मात्र 11 चेंडू आणि 7 धावांची केवळ आवश्यकता असणार आहे. 11 चेंडू आणि 11 चेंडूंमध्ये 7 धावांची आवश्यकता मुन्ना 11 या संघाला हा सामना जिंकण्यासाठी. तर चला पुढच्या दोन्ही टीम्स तयार राहायचं आहे. किंग कोब्रा आणि अमे केजी यांचा डॉकयार्ड चार्जर्स. यावेळेला देखील एक चांगला चेंडू आहे. डॉट बॉल पुन्हा एकदा आलाय. आता 10 चेंडू 7 धावांवरती हा सामना येऊन टेपलाय. शेवटच्या षटकापर्यंत हा सामना जाणार का. उमेश विलियम्स बॅटिंग करताना पाहायला मिळतात. यावेळेला त्या चेंडूला खेळून काढलाय सीमारेषे पार. उमेश विलियम यांनी इरादे स्पष्ट केलेत. चौकार या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. नक्कीच जो आपला निर्धार होता, जो आपला मनसुबा होता, त्या मनसुब्याला आता पूर्णपणे न्याय देताना पाहायला मिळत आहेत उमेश विलियम्स. यावेळेला टॅप केलाय चेंडूला. 2 धावांचा फटका आलाय आणि 20 धावा आता धावफलकावरती झालेत. म्हणजे एका धावेची गरज आहे. स्कोर्स लेवल आता नाखवा पॉवरच्या स्कोरला मॅच केलंय मुन्ना 11ने आणि जितक्या लवकर हा सामना संपवतील तितका रनरेट मध्ये देखील फायदा होणार आहे. काय म्हणताय राहुल. यावेळेला वाईड बॉल आहे आणि या सामन्यामध्ये विजयी ठरले आहेत. केवळ 2.4 षटकांमध्ये या टार्गेटला चेस केलंय आणि याचा फायदा नक्कीच मुन्ना 11ला रनआउट मध्ये देखील होईल. मुन्ना 11 आर विनर्स ऑफ दिस मॅच. चला सुरुवात करूया पुढच्या मॅचला. डॉकयार्ड चार्जर्स विनंती असणार आहे फिल्डिंग लावून घ्यायची आहे आणि या मागील सामन्यातील प्लेअर ऑफ द मॅचचा मान या ठिकाणी पटकावलाय. विशाल सूर्यवंशी बिकम्स प्लेअर ऑफ द मॅच. मी विनंती करेन अल्पेश दादा पारकर यांना
की आपल्या शुभ हस्ते हा अवॉर्ड त्यांना प्रेझेंट करायचा आहे. विशाल सूर्यवंशी ठरतायत प्लेअर ऑफ द मॅच मागील सामन्यातील. चला विनंती असणार आहे डॉकयार्ड चार्जर